या सुट्टीला बनवा आनंदी आणि यादगार. संपूर्ण भारतवर्ष फिरा फक्त श्रीकृष्ण महामुनी यात्रेसोबत. 15 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, 1 लाखांहून जास्त समाधानी ग्राहक व 500हून अधिक यशस्वी यात्रा. यात्रेमध्ये रेल्वे, स्लीपर कोच, बस, बोट प्रवास, उत्तम भोजन व उत्तम राहण्याची सोय, तसेच पर्यटन स्थळांची सखोल माहिती. चला तर मग आजच बुकिंग करा. सर्व सुखसोयींयुक्त श्रीकृष्ण महामुनी यात्रा फक्त. जगन्नाथ बावळेकर, राहणार घर नंबर 66. समोरच माझं घर आहे, वेनाली लिंगमाळा. मी आता जिथं उभा आहे हा सर्वे नंबर आहे 71/1. या सर्वे नंबरचे क्षेत्र आहे 7 गुंठे. या 7 गुंठ्यामध्ये आम्ही तिघेजणं सख्खे चुलत भाऊ. या तिघांच्या वाट्यावर जर आपण वर्गवारी केली ना, माझ्या प्रत्येकी भावांच्या वाट्यावर 2.25 गुंठे अशी तिघांच्या वाट्यावर येते. आमचं जे क्षेत्र आहे ते आत्ता ॲक्च्युली आम्ही नदीपात्रामध्ये आहे. मी सुद्धा आत्ता जो उभा आहे तो नदीपात्रामध्येच उभा आहे. या जागेवर आमचे बंधू श्री शांताराम गणपत बावळेकर यांनी अनाधिकृत बॉम्बे स्थित श्री भानुशाली हे या बिल्डिंगमध्ये पार्टनर असून या दोघांनी मिळून ही 3 मजली भली मोठी इमारत या नदीपात्रामध्ये उभी केलेली आहे. उद्या आमचं इथं घर आहे, आमची इथं शेती आहे. याला जर नदीपात्र जर पाण्याचा जर निचरा झाला नाही, योग्य वेळी या कामाला जर स्थगिती मिळाली नाही तर आमच्या घरांना किंवा आमच्या जमिनीस पूर्णपणे धोका राहणार आहे. आणि या धोक्यामुळे प्रशासनाला आम्ही वेळोवेळी जाग आणून दिली, पण प्रशासन याकडे निश्चितच कानाडोळा करत आहे. आणि यामुळे ही अनधिकृत बांधकाम फोफावत चाललेले आहे. या स्वतः प्रशासन जिम्मेदार राहील. उद्या जर आमच्या जीवितात जर काय धोका झाला तरीसुद्धा यास महाभूषण नगरपालिका ही जिम्मेदार राहणार आहे. या नदीपात्रामध्ये हे अनधिकृत बांधकाम गेल्या वर्षापासून चालू आहे. गेल्या वर्षापासून कमीत कमी 10 ते 15 वेळा न्यूज चॅनलला आलं आहे. त्यानंतर न्यूजपेपरलासुद्धा याच्या बातम्या आहेत. आता काही दिवसापूर्वीच 15 दिवसापूर्वी पेपरला पुढारीला बातमी होती. तरीसुद्धा त्यानंतर आम्ही शिव मॅडमकडे गेला असतानासुद्धा या बांधकामाला अजिबात स्थगिती मिळाली नाही. तरी शासनाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष घालून या कामाला पूर्णविराम द्यावा ही अशी आमची आग्रहाची विनंती राहील.